शीतल राहुल पार्क सार्वजनिक गणेशोत्सव 2025 मध्ये मी निरंजन कुलकर्णी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। मला इथे फक्त यांची तयारी होती तोपर्यंत एक दोन प्रश्न आहेत। आपल्या सोसायटीमध्ये काही लोक नवीन, तर हे असे कोण इथे आहेत जे पहिल्यांदा हा कार्यक्रम अनुभवत आहेत? काय नाव सर आपलं? व्हॉट्सअपवर ज्यांना आपण रोज भेटतो, आज त्यांची प्रत्यक्ष भेट होती। सो तुमचं खूप खूप स्वागत। अनिरुद्ध सर, आपलं नाव? सुधीर तालुका, कुठला फ्लॅट नंबर? C2103। ओके ओके ओके। सो नवीन जुने आजी माजी सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो। लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरू केला तो लोकांना एकत्र आणण्यासाठी, आणि त्यापासून जी सुरुवात झाली ती आज तागायत सार्वजनिक गणेशोत्सव आपण साजरा करतोय। राहुल पार्क सोसायटीचं यावर्षीचं वैशिष्ट्य म्हणजे आपण एक तप पूर्ण केलेला आहे, म्हणजे 12 वर्ष आपल्याला पूर्ण झालेली आहेत आणि 13व्या वर्षात आपण पदार्पण केलेलं आहे या सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये। पण कुठलीही सार्वजनिक कृती करायची म्हटल्यानंतर अनेक गोष्टी असतात, पण दिवस रात्र आपले जे खरं नेतृत्व लागतं त्या गोष्टी लोकांना एकत्र आणायला, ते कणखर नेतृत्व आपल्याला लाभलं। कोणा एकाचं नाव मी घेऊ शकत नाही, अनेक लोक या पाठीमागे आहेत आणि आज आपण सक्सेसफुली 12 वर्ष पूर्ण केलेली आहे। तर आता डान्स परफॉर्मन्स आणि या सगळ्या आपण आता बघितलं, उत्कृष्ट तबला वादन, त्यानंतर आता 64 कलांपैकी एक अत्यंत महत्त्वाची कला म्हणजे नाटक किंवा नाटिका आपण ज्याला म्हणतो। तर जेव्हा नाटक हा शब्द आपल्या डोळ्यासमोर येतो तेव्हा जागतिक रंगभूमीचा आपण जर विचार केला तर सर्वप्रथम शेक्सपियर, टॉल्स्टॉय ही सगळी नावं आपल्या डोळ्यासमोर येतात, ब्रिस्बेन वगैरे। आणि मराठी रंगभूमीचा जर आपण विचार केला तर ज्यांना आपण जनक मानतो ते म्हणजे विष्णुदास भावे, जे 1843 साली त्यांनी सीता स्वयंवर नाटक लिहिलं आणि मराठी रंगभूमीची मुहूर्तमेढ रोवली। तर नाटक काय करतं? नाटक तुमचं मनोरंजन करतं, नाटक प्रबोधन करतं, नाटक वेगवेगळ्या भावनांचा एक सुरेख माळ गुंफतं। तर असंच एक आणि वेगवेगळ्या वयोगटामध्ये नाटक असतं, म्हणजे बालनाट्यापासून ते कुमारवयीन, किशोरवयीन आणि मोठ्यांचं नाटक। तर आता आपल्यासमोर जे सादर होणार आहे ते बालनाटिका आहे। तुम्ही बघत असाल, बालनाटिका असल्यामुळे बालचमूचा चिवचिवाट मागे चालू आहे। त्यांना त्यांचे दिग्दर्शक इन्स्ट्रक्शन देत आहेत, असं कर, तसं कर, तसं कर, हे तुम्ही अनुभवत आहात। तर या बालनाटिकाविषयी अगदी थोडक्यात मी तुम्हाला सांगतो की ही बालनाटिका एका काही पक्ष्यांच्या जीवनावर आधारित आहे। आता आपल्या आयुष्यात पण बरेच काय काय गोष्टी घडत असतात, बऱ्याच गोष्टींचा आपण सामना करत असतो, पण कळत नकळत आपल्याला हे कळतच नाही की आपल्या आजूबाजूला जे पशुपक्षी आहेत, म्हणजे ज्यांना आपण इकोसिस्टीम म्हणतो, की इथे जन्मलेल्या, पृथ्वीवर जन्मलेल्या प्रत्येक माणसाचं काही ना काहीतरी कार्य हे निश्चित आहे आणि त्या कार्य करण्यासाठीच तो इथे आलेला आहे। पण बऱ्याचदा कळत नकळतपणे आपल्याला माहितीच नसतं की कावळ्याच्या आयुष्यात काय चाललंय, चिमणीच्या आयुष्यात काय चाललंय, खारुताईच्या आयुष्यात काय चाललंय। आपण जी प्रगती करत असतो, झपाट्याने प्रगती आतापर्यंत झाली आहे, रोज चालू आहे, इथून पुढेही प्रगती होत राहणार आहे, याचा कळत नकळतपणे परिणाम या पक्ष्यांच्या आयुष्यावर होत असतो। तर आता आपल्याला या पक्ष्यांचं आयुष्य दिसणार आहे इथे। तर इथे तुम्हाला कावळा भेटेल, चिमणी भेटेल, खारुताई असेल, घार असेल, अनेक वेगवेगळे पक्षी असतील आणि त्यांच्या आयुष्यात काहीतरी धमाल घडणार आहे। आणि ते नक्की काय घडतं, ते आलेली सिच्युएशन कशी फेस करतात, तो धक्का कसा पचवतात, त्यातनं ते मार्ग कसे काढतात, आणि जसं मी म्हटल्याप्रमाणे की नाटक हे प्रबोधन सुद्धा करतं, तर यातनं काय मेसेज ते आपल्याला देणार आहे आणि आपल्याला त्यातनं काय घ्यायचं आहे हे आज आपण या नाटकाद्वारे बघणार आहोत। तर या नाटिकेचं नाव आहे घरटी, वेगवेगळ्या पक्ष्यांची घरटी आणि पक्ष्यांचं जीवन आता या नाटिकेतनं आपल्याला दिसणार आहे। एकदा या बालचमूंसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूया। गेले 2 महिने अविरतपणे सगळे बालकलाकार आपले खूप अथक मेहनत घेऊन प्रॅक्टिस करतात आणि या सगळ्या आपल्या गणेशोत्सवाचा जो मंच आहे, जो आपल्या हक्काचा आहे, आपल्या हृदयाजवळचा आहे, इथं ते सादर करत असतात आणि इथनंच पुढे त्यांची प्रगती होत असते। 5 महिने बघा, मी तरी 2 महिने म्हणलं, 5 महिन्यांपासून प्रॅक्टिस चालू आहे। म्हणजे नाटक कुठलं करायचं
आता या मागे जे शिलेदार आहेत त्यांची मी ओळख नंतर शेवटी करून देणार आहे, कारण आधी ओळख करून दिली तर मजा नाही. नाटक बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की या मागे हा किल्ला बांधायला किती कष्ट पडतात. आणि मुलांकडनं काम करून घेणं खरंच खूप सोपं नाही आहे. मुलांचे मूड सांभाळायला लागतात, त्यांचे शेड्यूल सांभाळायला लागतात. हा क्लास तो क्लास, कधी कुणाची आई नसते, कुणाचे वडील नसतात. तर हे सगळं सांभाळून मुलांकडनं नाटक करून घेणं आणि मेजर म्हणजे बेसिक संस्कार रुजवणं हे काम हे शिलेदार करत आहेत गेले 12 वर्ष आणि पुढे पण 12 वर्ष ते करत राहतील अशी माझी अपेक्षा आहे. त्यांना त्यावेळी शुभेच्छा. तर मुलं रेडी आहात का तुम्ही? सगळे कलाकार तयार आहेत का?